नमस्कार मित्रमंडळी, मी दीपा गवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आपण जर बाहेर वगैरे फिरायला गेलो तर तिथे जर आम्हाला चायनीज स्टॉल दिसला तर आपण हमखास तिथे पास्ता ऑर्डर करतो किंवा नूडल्स ऑर्डर करतो किंवा फ्राईड राईस ऑर्डर करतो। असे बरेच असे चायनीज फूड आहेत जे आपण ऑर्डर करतो। तर आज आपण घरच्या घरी ना मस्त रेड सॉस पास्ता बनवलेला आहे। तर चला मग आता यामध्ये कोणत्या टिप्स वापरायच्या त्या तुम्हाला मी सगळ्या सांगेन। तर आता व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवात करूया। तर आता सर्वात पहिल्यांदा मी एका पॅनमध्ये 2-3 ग्लास पाणी गरम करायला ठेवले। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि मग चवीपुरतं मीठ घालून त्यामध्ये पास्ता घालायचा। तर आता आपण यामध्ये जे तेल घातलेलं आहे थोडंसं, त्याने ना आपला पास्ता कुठेही चिकटणार नाही। तर आता काय करायचं, पास्ता थोडं शिजत ठेवायचं, गॅसचं फ्लेम थोडंसं मीडियम ठेवायचं आणि बघत राहायचं की आपला पास्ता जास्तही शिजला नाही पाहिजे आणि कच्चाही राहिला नाही पाहिजे। तर आता इकडे तुम्ही बघत आहात अगदी खिलाखिला आपला पास्ता शिजलेला आहे। तर याला मी साधारणतः 5 मिनटं शिजवलेलं आहे आणि त्यानंतर मग सगळ्या भाज्या कट करून घेतला। तुमच्याकडे कोणत्या भाज्या असतील त्या सगळ्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। तर आता सर्वात पहिल्यांदा मी एक पॅन घेतले, त्यामध्ये मग थोडंसं तेल घातलं आणि लसूण जो आहे बारीक बारीक चिरून घातले। त्यानंतर हिरवी मिरची घातले आणि हिरवी मिरची घातल्यानंतर मग त्यानंतर कांदा घालायचा आणि कांदा जो आहे आपण ज्या काही भाज्या घालतो ना त्या भाज्या जास्त नाही शिजवायच्या, थोड्याशा कच्च्याच भाज्या ना यामध्ये छान लागतात, त्यासाठी भाज्या जास्त नका शिजवू। तर मी पटापटा इकडे कांदा घातला, त्यानंतर मग ढबू मिरची घातली, पण सर्वात महत्त्वाचं आलं, ते तर मी सांगायलाच विसरले। तर आता आलं जे आहे ते थोडंसं अशा प्रकारे किसणीने ना किसून घ्यायचं। तर आलं ना नक्की घाला, कारण याने ना आपल्या पास्ताला खूप छान चव येते। तर आता आलंसुद्धा थोडंसं घालायचं। त्यानंतर मग ढबू मिरची, जर तुमच्याकडे गाजर असेल, कॉर्न असतील, अशा कोणत्याही भाज्या असतील, बिनीस असतील आणि कांद्याची पात असेल तर तुम्ही सगळ्या भाज्या यामध्ये घालू शकता। इतकंच काय, भाज्या जास्ती नका शिजवू। तर आता काय करायचं, सगळ्या भाज्या शिजल्यानंतर थोडंसं टॅमॅटो केचप घालायचा, त्यानंतर मग सोया सॉस थोडासा घालायचा, थोडं म्हणजे 1 चमचा सोया सॉस किंवा 1 चमचा रेड चिली सॉस घालायचा आणि जर तुमच्याकडे ग्रीन चिली सॉस असेल तर तोसुद्धा घालायचा। मी इकडे अंदाजाने घालत आहे, तुम्ही मात्र 1-1 चमचा क्वांटिटी ठेवू शकता आणि त्यानंतर मग चांगलं याला मिक्स करून घ्यायचं। तर आता यानंतर काय करायचं, आपल्याकडे कॉर्नफ्लावर असतं, तर आता कॉर्नफ्लावर ना थोडंसं घ्यायचं आणि त्यानंतर मग कॉर्नफ्लावरमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते पाणी यामध्ये घालायचं। तर आता यामध्ये मी घालत आहे मॅगी मसाला, तुम्ही हवं असल्यास घालू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता, पण मॅगी मसाल्याने ना चव छान येते, त्यामुळे नक्की घाला। तर आता मी सांगितल्याप्रमाणे कॉर्नचं जे पाणी आहे ते मी इथे घातले आणि परत याला चांगलं मिक्स करून घेतलं आणि थोडंसं तुम्ही हवं असल्यास पाणी अजून ॲड करू शकता। त्यानंतर मी लाल मिरची पूड थोडंसं घातले, अर्धा चमचा, आणि परत याला चांगलं मिक्स करून घेतलं। तर आता तुम्ही बघत आहात इकडे मस्त आपला सॉस तयार झालेला आहे। तर आता यामध्ये काय करायचं, पास्ता घालायचा। तर आता पास्ता जो आहे घातल्यानंतर परतून याला चांगलं बारीक गॅसच्या फ्लेमवरती ना अजून थोडंसं शिजवायचं। तर आता काय करायचं, चांगलं परतून घेतल्यानंतर सर्वात शेवटी ना तुम्ही हवं असल्यास थोडीशी साखरसुद्धा घालू शकता किंवा नको असेल तर स्किपसुद्धा करू शकता। तर आता मी इकडे काय केले, सर्वात शेवटी थोडंसं अजून टॅमॅटो केचप घातले, कारण मला टॅमॅटो केचप कमी झालं असं वाटत होतं, त्यासाठी थोडंसं टॅमॅटो केचप घातले आणि कांद्याची हिरवी पात घातले आणि परत याला चांगलं मिक्स करून घेतलं। तर अशा पद्धतीने ना आपला घरच्या घरी मस्त पास्ता तयार झाला। तर पास्ता बनवण्याचे सुद्धा खूप प्रकार आहेत, त्यातला मी तुम्हाला रेड पास्ता जो आहे, रेड सॉस पास्ता, तो सांगितलेला आहे। नक्की अशा प्रकारे बनवून बघा, आवडेल तुम्हाला, नक्कीच आवडेल। तर आता काय करायचं, मस्त याला आपण इव्हनिंग स्नॅक्स म्हणून खायचं किंवा तुम्ही हवं असल्यास नाश्त्यामध्ये सुद्धा खाऊ शकता, तुमची मर्जी। तर आता तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली की नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी जास्तच आवडत असतील तर मित्रमंडळींना शेअरसुद्धा नक्की करा। तर आता मंडळी कसं आहे, आपण लहान मुलांसाठी हेल्दी रेसिपीजसुद्धा बनवलेली आहेत, त्यासुद्धा नक्की चेक करा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा। भेटू पुन्हा चमचमीत रेसिपीजसोबत, तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा।